सोलापूर शहरातील प्रत्येक रस्त्यावर मोकाट जनावरांमुळे रस्ते झाले जाम। महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कधी फुटणार आहे घाम? कशाला करतायत हे अधिकारी काम? कोणाच्याच कामात दिसत नाही राम। रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांनाच या मोकाट जनावरांमुळे करावा लागतोय जीवनालाच राम। सुस्त आणि झोपलेले प्रशासन कधी होणार जागे? मी सोलापूर माझं सोलापूर संघटनेचे संस्थापक विष्णू कारंपुरी महाराजांनी उठवला या संदर्भात आवाज। या संघटनेचा कौतुक होताना दिसत आहे। या संदर्भातील एक ग्राउंड रिपोर्ट एसबी न्यूज आणि स्वरांजली न्यूजच्या आमच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून आपण पाहूया। 14 लाखावर लोकसंख्या असणाऱ्या सोलापूर शहरामध्ये नागरिकांनी आपल्या समस्यांनी सध्या मेटाकुटीला आले असून स्मार्ट सिटीमध्ये सोलापूर शहर जरी नावारूपाला आला असला तरी अनेक रस्ते अद्याप झालेलेच नाही आणि जे रस्ते झाले त्या रस्त्यावर मोकाट जनावरे मधोमध बसू लागल्यामुळे आणि महानगरपालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्याचे किंवा अतिक्रमण विभागाचे प्रचंड मोठा दुर्लक्ष झाल्यामुळे प्रचंड मोठा अपघात होऊ लागला असून अनेकांना जीव गमवावा लागत आहे। तरीही हे प्रशासन झोपले आहे। या प्रशासनाला जागे करण्यासाठी मी सोलापूर माझे सोलापूर संघटनेचे संस्थापक विष्णू कारंपुरी महाराज यांनी या संदर्भात आवाज उठवला असून लवकरच या सर्व मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा विष्णू कारंपुरी महाराज यांनी दिलाय। सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी फक्त कर वसूल करण्यामध्येच मोठ्या प्रमाणात व्यस्त असून सोलापूरकरांना योग्य आणि चांगल्या सुविधा देण्यामध्ये मात्र हे प्रशासन सातत्याने भग्याची भूमिका घेत असून निष्क्रिय ठरत आहे आणि त्यामुळे या प्रशासनाला धडा शिकवणे गरजेचे आहे। आजपर्यंत सोलापूर शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खर्च झाला परंतु मोकाट जनावरे आणि गुरेवाहक वाहन त्या ठिकाणी कुठेही दिसत नाहीत। बरेच पशुपालक आपली जनावरे रस्त्यावर सोडून रात्री घेऊन जात असल्याचे धक्कादायक प्रकार दिसून येत आहे। एवढेच नव्हे तर या जनावरांना मोठ्या प्रमाणात आजवर कोणीही लक्ष दिलेले नाही। त्यामुळे सोलापूर शहरातील अनेक रस्त्यावर यांच्या मोकाट जनावरांच्या अत्यंत मोठ्या बिकट समस्येमुळे अनेक अपघात घडत आहेत, ट्रॅफिक जाम होत आहे आणि तरीही सोलापूर महापालिका प्रशासन विभाग याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे। मुखी बिचारी कोणी हका याप्रमाणे सोलापूरकर ही या ज्वलंत समस्याकडे बघून न बघितल्यासारखे करत आहे। कडू वाळक कुडी तोडावी अशा प्रकारचं कोणीच पुढे येत नाही। त्यामुळे शेवटी मी सोलापूर माझं सोलापूर संघटना या वास्तव समस्यांविषयी पुढे आल्यामुळे नागरिकांनी या संघटनेचे कौतुक केलेले आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांनी वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना येणाऱ्या या अडचणी विशेषतः मोकाट जनावरे आणि कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता मोठ्या प्रमाणात जोर धरत आहे।